नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणात अशी उकडपेंडीची रेसिपी घेऊन आलेली आहे। बघायला गेलं तर हा जो पदार्थ आहे अतिशय साधा सोपा, कोणीही सहज बनवू शकेल असा आहे। पण बऱ्याच जणांचं काय होतं की ही रेसिपी करताना ती फसते। अगदी त्याचा पाण्यामुळे कमी जास्त पाणी झाल्यामुळे त्याचा लगदा होतो, नाहीतर अगदी नावाप्रमाणे त्याचा पेंड होतो। पण अशी दाणेदार मऊसूत उकडपेंडी कशी करायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप न करता बघा। आणि व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईबसुद्धा करा। त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, 2-3 इथे हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे। आता मी इथे घेतलेलं आहे पाववाटी तेल घेतलेलं आहे, त्याला यात पाववाटी तेल घालायचं आहे। बऱ्याच जणांचं असं सुद्धा म्हणणं असतं की उकडपेंडीला भरपूर पचपचीत तेल लागतं, असंही अजिबात नाही आहे। तुम्ही व्हिडिओ पुढे बघाच की आपलं जे आहे हे तेल कितपत त्याला होतं। तर तेल गरम झाल्यानंतर त्यात मी जिरं, मोहरी आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे। सुरुवातीलाच मी यात गरम तेलामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहे, म्हणजे शेंगदाणे जे आहे छान असे भाजून किंवा छान कुरकुरीत होतील, म्हणून सुरुवातीला शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर कांदा आणि कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य जे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर थोडी त्यात तिथे हळद घालते आहे आणि चवीपुरतं मीठ। मसाल्यांमध्ये मी फक्त हळद आणि मीठच टाकलेलं आहे। हे सुद्धा छान असं परतून झालं की आता यामध्ये मी गव्हाची कणिक घालणार आहे। तर इथे मी 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण तेल मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे, म्हणजे 1.5 वाटी कणिकीसाठी आपण इथे पाव वाटी तेल वापरलेलं आहे। सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर तुम्हाला तेलाचा अंदाज येईलच की कणिक कितपत कोरडी आहे की खूप तेलकट झालेली आहे। हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं। उकडपेंडीसाठी कणिक भाजताना अगदी मंद आचेवर भाजायची, गॅसची फ्लेम कधीही कुठेही मोठी करायची नाही आहे। आणि त्यामध्ये जर त्याहीशिवाय म्हणजे तुम्ही जर ही जी कणिक आहे स्टीलच्या कढईमध्ये जर भाजत असाल तर याला 1 मिनिटसुद्धा तुम्ही इथे दुर्लक्षित करू नका, नाहीतर ही कणिक जी आहे ही लवकर जळण्याची शक्यता असते। कणिक अर्धवट भाजून झाल्यानंतर आता आपण इथे पाणी ठेवूया गरम। तर मी इथे 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। 1.5 वाटी पाणी हे ज्या वाटीने आपण कणिक तेल मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी पाण्याचा सुद्धा अंदाज घेतलेला आहे। दुसऱ्या शेगडीवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपण ही कणिक जी आहे ही परत भाजायला घेऊया। कणिक जशी जशी भाजून होते तसं तसं त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि थोडा टेक्स्चरमध्ये सुद्धा इथे फरक पडतं। त्याहीशिवाय म्हणजे घरामध्ये छान असा मस्त सुगंध पसरतो। तुम्ही बघू शकता इथे थोडा कणिकचा जो आहे तो रंग बदललेला आहे आणि मस्त अशी रवाळसुद्धा झालेली आहे। तर पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि कणिकसुद्धा व्यवस्थित भाजून झालेली आहे। तर आपण गरम केलेलं जे पाणी आहे ते अगदी थोडं थोडं करत यात टाकत जायचं आहे आपल्याला। इथे लक्षात ठेवायचं की एकाच वेळी आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही आहे, पाण्याचा अंदाज घेतच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि ही उकडपेंडी जी आहे ती आपल्याला अशी छान मिक्स करत जायची। याचं नाव जरी उकडपेंडी जरी असलं तरी आपल्याला नावाप्रमाणे याचा पेंड किंवा लगदा इथे अजिबात बनवायचा नाही आहे, मस्त असं मऊसूत इथे बनवायची आहे। उरलेलं पाणीसुद्धा मी ते टाकून घेते आहे। हे इथे मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा याला पाण्याची गरज आहे। काही जो भाग आहे किंवा थोडी इथे कणिक जी आहे ती मला कोरडी वाटत आहे, तर उरलेलं पाणी जे आहे ते सुद्धा मी इथे संपूर्ण पाणी यात टाकून घेते आहे आणि हे छान मिक्स करायचं आणि याला मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची। उकडपेंडी हा नाश्त्याचा प्रकार जो आहे तो अगदी हेल्दी तर आहे, शिवाय पोटभरीचा सुद्धा आहे। म्हणजे जर आपल्याला पोळी भाजी किंवा थालीपीठं करायला वेळ नसेल तर झटकीपट असा बनणारा हा छान असा नाश्त्याचा प्रकार आहे। दिवसभर आपल्या पोटाला सुद्धा आधार लागतो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे किंवा कोणाकोणाकडे उकडपेंडी हा प्रकार बनतो, कोणाला खूप आवडते खायला हे सुद्धा सांगायला विसरू नका। बघा इथे मस्त आपण एक वाफ काढून घेतलेली आहे। आता उकडपेंडी जी आहे ती हळूहळू मस्त अशी मोकळी व्हायला सुरुवात झालेली आहे। इथे मी यात मस्त अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। ब्रेड बटरचा कितीही काळ आला असेल तरीही आपले पारंपरिक पदार्थ जे आहे त्याला तोड अजिबातच नाही आहे। त्यामुळे असे अधूनमधून आपले पारंपरिक पदार्थ नक्की करत जा, खूप टेस्टी लागतात आणि त्याशिवाय म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्दीसुद्धा असतात। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मस्त आपली इथे उकडपेंडी तयार झालेली आहे, अगदी मऊसूत दाणेदार मोकळी। आता आपण इथे मस्त सर्व करून घेऊया। चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।